नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहेत यादवांची राजधानी आहे. तसेच एकेकाळी भारताची राजधानी राहिलेले असे देवगिरी किल्ल्यावरती. आणि तुम्ही पाहू शकता की देवगिरी किल्ल्याबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. यादव काळात हेमाद्री पंडित होते, त्यांनी यादव राजाची वंशावळ लिहून ठेवली होती. आणि त्या वंशावळीमध्ये हेमाद्री पंडित म्हणतात की सुबाहूचा मुलगा दृढप्रहार हा द्वारावती, आत्ताचे द्वारका, येथून दक्षिणेत आला आणि दक्षिणेस येऊन त्याने श्रीनगर, जे की आत्ताचे सिन्नर हे ठिकाण आहे नाशिक जिल्ह्यात, त्या ठिकाणी येऊन आपले जी राजधानी सिन्नर येथे वसवली व छोटंसं तिथं परिसरात तो त्या राज्य करत होता. पाचवा भिल्लम हा जो यादव राजा होता, त्याने आपली राजधानी ही देवगिरी या किल्ल्यावर आणली, म्हणजे या किल्ल्यावर आणली. आणि जसं की ते सामंत पद होतं, ते सामंत पद त्यागून त्याने आपलं जो पाचवा भिल्लम राजा होता, त्याने आपलं सार्वभौम राज्य या ठिकाणी स्थापन केलं. ते हेच ठिकाण आहे देवगिरी. महादेव यांच्याच काळात हेमाद्री पंडित हे ते रत्न त्यांच्या दरबारात होते आणि त्यांनी बरेचसे मंदिर बांधलेले आहेत, की आपण त्यांना हेमाडपंथी मंदिर म्हणतो. आणि या रामचंद्र देवच्या काळातच अलाउद्दीन खलजीची आक्रमण देवगिरी किल्ल्यावर झाले होते. आणि रामचंद्र देव यानंतर बरेचसे काही यादव राजे होऊन गेले. आता आपण या देवगिरी किल्ल्याबद्दल माहिती घेणार आहोत. हा जो दरवाजा आहे, त्या दरवाजास महाकोट असे म्हणतात. तर हा महाकोट आहे आणि या महाकोटचे तुम्ही बुरुज तसेच या साईडची तटबंदी पाहू शकता, तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल. महाकोट आहे, याचा जो दरवाजा आहे तो सागाचा असून त्यास मजबूत करण्यासाठी लोखंडी जे पत्रे आणि त्यानंतर त्यास खिळे मारलेले आहेत, जे की आपल्याला मध्ये गेल्यावर पाहता येईल. आपण इथे पाहता येईल तुम्हाला की कशा प्रकारे त्या सागाच्या दरवाजाला लोखंडी पट्ट्या बांधून आणि त्यास खिळे लावून तो मजबूत केलेला आहे, जेणेकरून मोठे प्राणी जसे की हत्ती यांनी धडक दिली तरी ते सहजासहजी तुटणार नाही. तसेच या दरवाजाला या ठिकाणी दिंडी मार्ग आहे, जो की तुम्हाला पाहता येईल. आणि या किल्ल्याच्या तसंच समोर आल्याच्या नंतर या ठिकाणी सुद्धा आपल्याला एक आडगळ लावायचं ठिकाण पाहता येईल, हे ठिकाण आणि त्यानंतर हे, जेणेकरून एखादं हत्तीमध्ये आल्याच्या नंतर त्याला इथं अडवता येईल. आणि दरवाजाचे अवशेष, आता सध्या हा दरवाजा इथे नाही आहे, पण या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं नाही आलो तर तुम्हाला दिसेल की दरवाजाचे निशाण आहे. त्यामुळं देवगिरी या किल्ल्यावर एकूण 4 आपल्याला चक्रव्यूह पाहायला मिळतात. त्यापैकी हे जे ठिकाण आहे हे पहिलं चक्रव्यूहाचं ठिकाण आहे, जे की समोरून शत्रू आला तर त्याला या ठिकाणी तो आल्याच्या नंतर की त्याला या ठिकाणी आल्याच्या नंतर 2 दरवाजे दिसतात. जसं हा एक दरवाजा आहे आणि त्याच या बाजूला एक हा एक दरवाजा आहे. त्यामुळे इथं सैन्य डिवायडेड होतं आणि काही सैन्य या बाजूला समोर जाईल तर काही सैन्य या बाजूला समोर गेल्याच्या नंतर पुन्हा तिकडून जे सैन्य आहे ते त्यावर हल्ला करेल. त्यामुळे आपल्या जुन्या काळातल्या ज्या तोफा आहेत त्या तोफा ठेवलेल्या आहेत, ते प्रदर्शन असल्यासारखं. या वेगवेगळ्या किल्ल्यावरच्या ज्या महाराष्ट्रातले वेगवेगळे किल्ले आहेत, त्या वेगवेगळ्या किल्ल्यावरच्या या वेगवेगळ्या तोफा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. या ठिकाणी काही तोफा आहेत, ह्या वेगवेगळ्या महाराष्ट्रातील जे किल्ले आहेत त्या किल्ल्यावरच्या तोफा आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी वरच्या साईडहून या ठिकाणी जे शत्रू थांबायचे त्याच्यावर हल्ला केला जायचा आणि काही शत्रू इकडे डिवाइड व्हायचे आणि समोरून गेल्याच्या नंतर त्या बाजूने काही ते हल्ला करायचे. तसंच आपण जर या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी ह्या बुरुजावर एक खिडकी दिसते. तर हा दुसराही दरवाजा आपण पाहू शकतो, कशा प्रकारे मजबूती आणण्यासाठी या सागवाच्या दरवाजाला लोखंडी पट्ट्या मारून त्यास खिळे लावलेले आहेत, ज्याकडे तो अधिकच मजबूत होईल. आणि हे असं पाहू शकता तुम्ही. तर हे खिडकी म्हणत होतो मी, ह्या ज्या खिडकीवरून ते त्या समोरच्या बाजूचं ह्या बाजूचे शत्रूवर निगराणी त्या काळात ते करत असत. आणि जे की त्या खिडक्या दिसतात तुम्हाला बुरुजाच्या वरती सुद्धा दिसतील, की ज्या खिडक्या दिसतात त्यावरूनही ते
येणाऱ्या शत्रूचं निगराणी करायचे. आणि या ठिकाणून आपण मध्ये आले या शत्रू जसं कन्फ्यूज व्हायचं, त्याला कळायचं नाही की या बाजूला जायचं की या बाजूला जायचं. तर या बाजूला तो गेला शत्रू तर या बाजूला कोरडा खंदक लागायचा, बाकी काही नसायचं. तर या बाजूला गेले तर मेन रस्ता असायचा. ठिकाणी 3 हत्ती आपल्याला पाहायला मिळेल आणि या ठिकाणी 2 हत्ती आपल्याला पाहायला मिळतील. या तीन हत्तीचं काय अर्थ तर अगोदर उजवीकडे गेल्याच्या नंतर असं उजवीकडे, नंतर डावीकडे आणि सरळ असं जर गेलं तर समोर आपण किल्ल्याच्या मार्गावर जातो. तसेच जर ह्या 2 हत्तीनुसार जर गेलं, जसं इकडे गेलं डावीकडे आणि सरळ तर कोरडा खंदक लागतो. त्यामुळे हे जे चिन्ह आहेत हत्तीचे, हे खूप अर्थपूर्ण असे चिन्ह आहेत. या ठिकाणी आपल्याला या बाजूला एक छोटीशी खिडकी दिसते त्या दरवाज्यात. तर या खिडकीचं जर पाहिलं तर या खिडकीमधून ही त्या काळात ते शत्रूवर या ठिकाणी ते शत्रूकडे निगराणी ठेवायची, कोणत्या बाजूने किती शत्रू आलेत. आणि वरचे जे सैनिक राहायचे त्या वरच्या सैनिकाला ते या ठिकाणून सांगायचे. हा जो दरवाजा आहे, हा दरवाजा बी च्या समोर आपल्याला पाहते की समोरचा जो रस्ता आहे तो स्लिपरी बनवलेला आहे. तसेच हे 2 जे दरवाजे आहेत त्यामध्ये इथे लाकडाचे आडगळ तयार केलेले आहेत, जेणेकरून घोडे किंवा घोड्यासमीप हत्ती असे प्राणी मध्ये आल्याच्या नंतर त्यांच्यावर सैनिक हल्ला करून त्यांना रोखता येईल. आणि जो हा स्लिपरी पाथ पाहता येईल, त्या ठिकाणी एक वास्तू पाहता येईल, जे की या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी यादव काळातीलच आपल्याला मंदिर पाहायला मिळेल, जे की आपण पाहू शकतो. ही डिकमाळ आणि या ठिकाणी भव्य असं त्या काळात मंदिर असावे. या मंदिराच्या सरळ समोर आलो तर आपल्याला इथे पाहता येईल की यादवकालीन एक विहीर पाहता येईल. तर ही जी यादवकालीन विहीर आहे तर त्या विहिरीचं नाव आहे सरस्वती आणि ही आजही खूप अशी सुंदर स्थितीत आहे. तर ही साधारण 11वे ते 12व्या शतकातील विहीर आहे, जिचं नाव आहे सरस्वती. आणि त्या काळात त्यांनी या विहिरीत पाणी साठवण्यासाठी खूप अशी चांगली एक सोय केली होती की गडावरचं जेही पाणी आहे, जे गडावरचं पाणी आहे पावसाचं, ते वरच्या साईडने येऊन या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी जर पाहिलं तर ते पाणी या ठिकाणाहून मध्ये जायचं आणि ती विहीर पूर्ण पाण्याने भरायची. तर आता ही सरस्वती विहीर पाहिल्याच्या नंतर आपण आता पुन्हा आपला प्रवास समोर करणार आहोत. आणि हे बुरुज तुम्हाला पाहता येतील की त्या काळात तो हा किल्ल्याचं भव्य दिव्यता खूप होती. हा किल्ला एकेकाळी भारताची राजधानीचं ठिकाण होतं. त्यामुळं इकडे जर आपण गेलो तर या मंदिराच्या समोरच इकडे एक जायला रस्ता आहे आपल्याला. तर या ठिकाणी आपण समोर जाणार आहोत. तर तुम्हाला सांगतो की कशा प्रकारे त्या काळात यादव काळात या ठिकाणी बगीचा होता, जो की आत्ता पण बगीचा आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि शत्रूला रोखण्यासाठी त्यांनी या ठिकाणी तुम्हाला एक चांगली गोष्ट दाखवतो की जर शत्रू या ठिकाणी आले समोर तर शत्रूला रोखण्यासाठी या ठिकाणी बंकर्स बनवलेले होते. तर हे बंकर्सचं ठिकाण तुम्हाला पाहता येईल हे थोडे, जेणेकरून शत्रू समोर गेला तर बंकर्समधून सैन्य बाहेर यायचे आणि ते शत्रूवर आक्रमण करायचे. तर या ठिकाणी यादवांची कचेरी, तसेच ही आहे कचेरी विहीर, हे तुम्हाला पाहता येईल. या साईडने जाऊन आपण दाखवण्याचा प्रयत्न करू की कशा प्रकारे ही कचेरी विहीर आहे. या ठिकाणी सुद्धा ते समोर जर पाहिलं तुम्हाला तर तिथे गोमुख दिसेल आणि त्या गोमुखातून वरचं पावसाचं येणारं पाणी त्यामध्ये या कचेरी विहिरीत साठवलं जायचं. इथे सैनिक त्या काळात थांबत असतील किंवा रेस्ट घेत असतील. या जुनाच कचेरीचा पाठीमागचा भाग आहे. आणि मोहम्मद बिन तुगलकाने आपली राजधानी दिल्लीहून इथे आणल्याच्या नंतर त्याच्यासोबत बरेचसे सैनिक, नंतर सरदार हे सर्व आले होते आणि ते याच ठिकाणी राहिले होते किल्ल्याच्या मध्ये. त्यानंतर या किल्ल्यावर मलिक अंबरने
पाण्याची खूप चांगली व्यवस्था त्याच्या काळात केलेली आहे. आणि जी सगळ्यात शेवटची जी तटबंदी आहे, जी की आपल्याला समोर येलोरा लेणी पाहताना लागते, तिला आपण अंबरकोट असं म्हणतो. ती मलिक अंबर यांनीच बांधलेली आहे. आणि त्यांनी या देवगिरी किल्ल्यावर पाण्याची चांगली व्यवस्था केलेली आहे. तशीच किल्ल्याचं बरेचशी डागडुजी करून नवीन बांधकाम त्यांनी केलेलं आहे. हे यादवकालीन मंदिर आहे, त्या ठिकाणी जाता येते. तसेच हत्ती तलाव हे आपल्याला पाहता येते. तर आपण अगोदर हत्ती तलाव तुम्हाला दाखवतो. तर हत्ती तलाव हा त्या काळी जसं की किल्ल्यावर सर्वांना पाणी पुरवठा करता यावे त्यासाठी हत्ती तलाव बांधलेला आहे. आणि त्याची साईज खूप मोठी असल्यामुळं त्यास हत्ती तलाव म्हणत असतील असं मला वाटतं. समोर आलं की आपल्या इथे यादवकालीन मंदिर, आत्ताचे भारत माता मंदिर पाहायला मिळेल. तर हे पाहता येईल तुम्हाला की कशा प्रकारे हे त्या काळात मंदिर होते. आणि या ठिकाणी यादव काळात बरेच सांस्कृतिक कार्यक्रम येथे व्हायचे. आणि या मंदिराला तुम्ही जर पाहिलं तर हा मेन दरवाजा, तसेच या बाजूला एक आणि या बाजूला एक अशा आपल्याला 3 दरवाजे या ठिकाणी पाहायला मिळतात. हे जे भारत माता मंदिर आहे हे भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर बांधण्यात आलं होतं. तुम्हाला पाहता येईल भारत माता मंदिर. दाखवतो की कशा प्रकारे या ठिकाणी इको होतो. जसं विजापूरचा गोल घुमट आहे त्या ठिकाणी इको होतो, तसंच या ठिकाणी सुद्धा आवाज इको होतो. तुम्हाला माहिती देतो मिनाराबद्दल, चांगल्या प्रकारे माहिती या ठिकाणून देता येईल. तर ही मिनार आहे जी बहामनी सुलतान याच्या काळात झालेली, तयार केलेली. आणि या मिनारेवर तुम्ही जर पाहिलं तर वर ब्ल्यू कलरच्या ज्या फरच्या बसवलेल्या आहेत, जेणेकरून ही चंद्रप्रकाशात ते ब्ल्यू कलरच्या ज्या प्लेट आहेत त्या रिफ्लेक्ट होतात. आणि खूप अशी सुंदर अशी आपल्याला मिनार इथे पाहायला मिळेल. साधारण या मिनाराची जी उंची आहे ती 270 फूट पेक्षा, साधारण 270 फूट उंचीची, कमी जास्त होऊ शकते. त्या काळात हे हमखास महल होतं, पण मिनाराच्या शेजारी हमखास महल होतं. पण आता तिथं काही उत्खननाच्या मूर्त्या स्टोअर केलेल्या आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही नक्की माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. कधी कधी माझ्या व्हिडिओतून दिलेली माहिती ही माझ्याकडून काही माहिती चुकीची पण जाऊ शकते, पण तुम्ही एक मित्र म्हणून, एक भाऊ म्हणून त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करा. तर हे संग्रहालय आणि हे उत्खनन केलं तर त्या काळी सापडलेल्या काही मूर्त्या, आकृत्या हे आपल्याला वेगवेगळे पाहायला मिळतील. ते आपण पाहू शकतो. त्या ठिकाणी सुद्धा काही मूर्त्या, जसं की पहिल्याच कॉर्नरला गणेशाची मूर्ती दिसते. आणि हे हमखास महल होतं, पण या हमखास महलामध्ये ज्या उत्खननातून सापडलेल्या ज्या मूर्त्या आहेत त्या ठेवलेल्या आहेत. संग्रहालय, छोटं संग्रहालय केलेलं आहे, जेणेकरून ते सर्वांना पाहता येईल. तर या ठिकाणी तुम्ही पाहता येईल कशा प्रकारे मूर्ती आहेत. आता ही जी मूर्ती ही गणेशाची मूर्ती दिसते आपल्याला. तर आपण आता त्या बाजूला जाणार आहोत. हे हमखास महल आहे. त्या काळात हे खूप भारी असेल. ही जुन्या काळातील मला खिडकी वाटते, दगडातली खिडकी. विविध देवी देवताचे या ठिकाणी मूर्ती आहेत. हे नंदीची मूर्ती पाहता येईल तुम्हाला. मोर खाऊ राहिले का? हे गणेशाची मूर्ती. आणि आजी म्हणते की इकडं मोर आहेत चांगले सुंदर, तर त्यांना डिस्टर्ब नको करू, मग आपण इथून शांततेत जाऊ. तर या किल्ल्याला जर पाहिलं आपण तर 2 खंदक आहेत, एक ओला खंदक आणि एक कोरडा खंदक.
जे समोरच्या आपण पाहिलं होतं की समोरचे दरवाजे होते, तिथून जर ते समोर जर काही सैनिक समोर गेलं तर ते डायरेक्ट कोरडा खंदकात जायचे. आणि त्यामुळं आपण समोरचं जर पाहिलं तर समोर आपल्याला ओला खंदक पाहायला मिळेल. तसंच भुलभुलया किंवा अंधारी हा मार्ग पाहायला मिळेल. आता या ठिकाणी जर आलो तर एक तुम्हाला ही एक वास्तू दिसते. तर ही जी वास्तू आहे, तर या वास्तूमधून जे सैन्य आहे ते थांबत असत आणि या वास्तूमधून ते समोरचे जो दरवाजे आहे त्या ठिकाणी निगराणी करत असत की जर शत्रू जर आला तर या ठिकाणून ते थांबून ते समोरच्या ठिकाणी त्याला दिसायचं की शत्रू कोणत्या ठिकाणाहून आलेला. या ठिकाणी शत्रू जर या ठिकाणी समोरून समोरच्या दरवाज्यातून या ठिकाणी जर आले तर या ठिकाणी सुद्धा शत्रूला जसं अडवण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला पाहता येईल की हे आडगळ बनवलेलं लाकडाचं, म्हणजे इथं लाकडाचा ओंडका टाकला जायचा आणि येणारे शत्रू जे घोड्यावर बसतील येतील त्याला इथून समोर जाता येणार नाही. आणि जर काही शत्रू या ठिकाणी आले तर काही शत्रू या ठिकाणी जायचे तर काही शत्रू या ठिकाणी जायचे. तर या ठिकाणी जे पाहता येईल तर यादव काळातील हेमाडपंथी शैलीतील मंदिर पाहायला मिळतं आपल्याला. आणि जर या ठिकाणी गेले तर समोर पुन्हा कोरडा खंदक आपल्याला पाहायला मिळेल. तर हा आहे कालाकोट दरवाजा. यावरती आलं तर आता या ठिकाणी जर पाहिलं तर शत्रूला या ठिकाणून वरती काही दिसत नाही, तर तो या ठिकाणी थांबून जाईल आणि वरच्या सैनिकाला मात्र तिथून ते त्याचा मागावा घेऊ शकता शत्रूचा की किती शत्रू आहेत, कशा प्रकारे आलेले आहेत. आणि जसे शत्रूमध्ये आले तर या ठिकाणी सैन्य थांबायचे आणि त्याच्यावर हल्ला करायचे. हे पाहता येईल तुम्हाला ते बुरुज जाऊन समोरच्या किल्ल्याची ते सगळी निगराणी करत असावे. साधारण हे 2 मजली आपल्याला चीनी महल वाटतो. आणि त्या काळात इथं असं एका व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की जर एखाद्या राजाने दुसऱ्या राजाचा पराभव केला तर त्याला या ठिकाणी ते बंदिवासात ठेवत असत. आणि या ठिकाणी सुद्धा काही बंकर्स आहेत आणि तसेच हे रांजण पाहायला मिळतात. कदाचित ते गरम पाणी करून येणाऱ्या शत्रूवर या ठिकाणाहून ते हल्ला करत असावेत जेणेकरून शत्रू त्याला रोखता येईल. आता आपण मेढा तोपकडे जाणार आहोत. तर ही मेढा तोप आणि हा देवगिरी किल्ल्याचा परिसर, हे चिनी महल तुम्हाला पाहते. ही जी मेंढा तोप आहे जर समोरची बाजू चेहरा मेंढीसारखा दिसतो, पहिला कदाचित मेंढा तोप म्हणत असावे. पण हिची जी लांबी आहे ती साधारण 17 फूट, तसेच वजन 14 टन. आणि या मेंढा तोपची जी समोर शत्रू हल्ला करायची क्षमता आहे ती 9 ते 10 किलोमीटर आहे. आणि हा जो तुम्हाला दिसतो हा राजमहल, त्याचं सध्या बांधकाम सुरू असल्यामुळं तिथे जाण्यास आपल्याला प्रवेश नाही आहे, पण तुम्हाला पाहता येईल. तर हा जो ओला खंदक आहे त्याची जी खोली आहे ती साधारणतः 70 फूट आणि जी रुंदी आहे ती 60 ते 65 फूट अशी या ओल्या खंदकाची आपल्याला खालची उंची पाहता येईल. तसेच यादव काळात या ओला खंदकात मगरी राहायच्या. रस्ता दिसतो तुम्हाला येण्याचा, तर यादव काळात हा रस्ता अस्तित्वात नव्हता. तर त्या काळात ते एक चांबड्याचा रस्ता ठेवायचे आणि मध्ये राजा किंवा एका टायमाला जसं रात्रीच्या टायमाला सगळेजण मध्ये आल्याच्यानंतर तो जो रस्ता आहे ते उचलून घ्यायचे. आणि या ठिकाणी जर पाहिलं की नंतरचे जे राजे या ठिकाणी आलेले आणि त्यांनी किल्ल्यावर सत्ता केलेली, त्या काळात त्यांनी हा दगडी रस्ता बांधलेला आहे. आणि ही जी मागची तुम्हाला वास्तू दिसते, ही जी वास्तू पाहिली तर ही साधारण त्रिकोणी आकाराची किंवा या बाहेरच्या बाजूला तिला कोन आहेत.
तर जर शत्रूने त्यावर आक्रमण केले किंवा काही गोळे डागले तर ते साईडला टच होऊन ती मारक्षमता कमी होईल आणि ते दुसऱ्या साईडला त्याचं डायरेक्शन बदलतील. यासाठी ही त्रिकोणी किंवा चारकोनी आकाराची ही वास्तू त्याच काळात बनवलेली आहे. ओलखांदक वास्तू समोर जर पाहिलं तर हा आपल्याला भुईकोट किल्ला वाटतो आणि ओला खंदकाच्या समोरून पाहिलं हा तर डोंगरी किल्ला आहे. त्यामुळे हा दोन्ही प्रकारचा किल्ला आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर अंधारी मार्ग जासाठी सुद्धा एक छोटासा रस्ता दिसतोय की जेणेकरून खूप सारे शत्रू जर आले तर त्यांना सर्वांनाच एकत्र या ठिकाणी प्रवेश करता येणार नाही. आणि त्या काळात या ठिकाणी खूप अंधार राहायचा तर त्यामुळे दिसायचं नाही. तसेच जो हा अंधारी मार्गाचा जो रस्ता होता तर या ठिकाणी त्या काळात सैन्य थांबायचे. सैन्यासाठी काही लपायच्या जागा होत्या आणि या ठिकाणी सुद्धा पहिले असं छत होतं, पण नंतरच्या काळात ते पावसाचे पाणी म्हणा कशाने ते पडलेले. हा एकदम स्लिपरी आहे त्यामुळं कोणी म्हणजे आपण सुद्धा आता जर इथं आलो तर सटकून खाली पडू शकतो. आणि याच्यातून वेगवेगळे मार्ग तयार केलेले आहेत जेणेकरून शत्रू कन्फ्यूज होऊन जाईल. आणि त्याचे जे मार्ग आहेत ते डायरेक्ट ओल्या खंदकात जातात. आता आपण अंधारी किंवा भुलभुलया यापासून वरती आलेलो आहेत. गणेश मंदिर पाहायला मिळेल. तर हे जे गणेश मंदिर आहे तर मी काही पुस्तकात वाचलं तर मला अशी माहिती भेटली की हे जे गणेश मंदिर आहे हे पेशवे काळातील गणेश मंदिर आहे. खूप सुंदर असे हे गणेश मंदिर आहे. आणि इथं आपण रेस्ट घेत असताना आपल्याला काही वारकरी संप्रदायातील मुलं भेटली होती आणि वारकरी संप्रदायातील मुलांनी आपल्याला खूप चांगला जे बोल याचे मृदंगाचे बोल म्हणून दाखवले होते. तसेच एक छानपैकी गवळण म्हणून दाखवली होती. सोळा मात्रातला सरपटी तिट तिट दागी तिट कडदा किट दागी तिट कडदा किट कडदा किट कडदा किट दागी कद्धान धान कद्धान धान धा तिट कद्धान धान दिट तिट दागी तिट कडदा किट दागी तिट कडदा किट कडदा किट कडदा किट दागी कद्धान धान धा तिट कद्धान धान धा तिट कद्धान धान दिट तिट दागी तिट कडदा किट दागी तिट कडदा किट कडदा किट कडदा किट दागी कद्धान धान धा तिट कद्धान धान धा तिट कद्धान धान धा. पाहिला 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 नंदाचा नंदन पाहिला 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 नंदाचा नंदन तेने वेदी येले मान तेने वेदी येले मान तेने वेदी येले मान तेने वेदी येले मान पाहिला 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 नंदाचा नंदन. किल्ल्याच्या वरती म्हणजे बारादरीच्या जे प्रवेशद्वार आहे त्यातला जो एरिया आहे त्या ठिकाणी आलो आहोत. आणि तुम्हाला पाठीमागं पाहता येईल की हे जे 12 दरवाजे आहेत यावरून याला बारादरी असं नाव पडलेलं आहे. आणि ही जी वास्तू आहे या ठिकाणून सर्व जे किल्ले आहेत त्या किल्ल्याची ठिकाणी किंवा पाहता येतं त्यांना त्या काळात. हे पहा हे बाजू या बाजूला सुद्धा या बाजूला सुद्धा ही अशी 12 दरवाजाची बारादरी आहे. जर बारादरीतून पाहिलं तर वरती तुम्हाला जो बाले किल्ला आहे त्याकडे जाणारा रस्ता आपल्याला वरतून पाहायला मिळेल. त्या ठिकाणी आपल्याला जनार्दन स्वामीची समाधी पाहायला मिळेल. आणि आता तो जो दरवाजा आहे तो सध्या बंद आहे. या ठिकाणी व समोरच्या तिन्ही बाजूनी आपल्याला डोंगर पाहायला मिळतो. आणि जी मागची साईड आहे ते मागची साईडनी डोंगर नाही तर मैदान आहे. म्हणजे एका डिग्रीमध्ये एका साईडकडून खाली मैदान असल्यामुळं त्या काळात त्या राजांनी या ठिकाणी एक कालापहाड नावाची तोफ ठेवलेली आहे जे की या पूर्ण मागचा जो मैदानी प्रदेश आहे त्याची ती निगराणी करत असं कालापहाड नावाची तोफ पाहता येईल जे की समोरच्या मैदानी प्रदेशाला ती देवगिरी किल्ल्यावर ती प्रोटेक्ट करायची. तर आता आपण मेन जो बाले किल्ला आहे त्या ठिकाणी
समोर देवगिरी किल्ल्यावर बाले किल्ल्यावरती सगळ्यात महत्त्वाची अशी ही श्री दुर्गे तोफ तुम्ही पाहू शकताय. आणि तर हे नाव तुम्हाला या तोफाचं पाहता येईल. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर तुम्ही नक्की माझं जे यूट्यूब चॅनल आहे विलास ट्रॅव्हलर त्यास फॉलो करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा.